महाराष्ट्र के पणन मंत्री जयकुमार रावल ने नवी मुंबई के जर्जर एपीएमसी मार्केट का दौरा कर स्थिति का जायजा लिया। वर्तमान में प्याज आलू मार्केट इमारत जर्जरित स्थिति में पहुंच चुकी है। यहां की दुकानों और गोदामों की हालत बेहद खराब हो गई है, जिसके कारण कई बार स्लैब गिरने से कई मजदूर घायल हो चुके हैं। मंत्री जयकुमार रावल ने आश्वासन दिया है कि इस मार्केट का पुनर्विकास जल्द से जल्द किया जाएगा। नवी मुंबई का एपीएमसी मार्केट एशिया का सबसे बड़ा मार्केट है और भविष्य में इसे दुनिया का सबसे बड़ा कृषि उत्पाद बाजार समिति बनाने का लक्ष्य रखा गया है। इसके लिए नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे और जेएनपीटी बंदरगाह के पास उपयुक्त जगह की तलाश की जा रही है। मंत्री ने कहा, हम जल्द ही खतरनाक स्थिति में पहुंचे मार्केट का पुनर्विकास करेंगे और किसानों एवं मजदूरों की सुविधा के लिए दुनिया की सबसे बड़ी एपीएमसी बनाएंगे। ये हम रतारत हैं। क्वालिटी का ग्रेडिंग के लिए ग्रेडिंग आपको लाइट बराबर आले तो हमारा डोला तो पूरा किलो पॅकिंग मध्ये आज एक गाडी 600 बॅगची येते ना सर, त्याच्यामध्ये फक्त 300 बॅग गाडी खरी होऊ शकते। त्याच्यामुळे अधिक जागेची आम्हाला धंद्यासाठी आवश्यक आहे। ही आमची प्रमुख मागणी पहिल्यापासून म्हणून आपण लक्षात ठेवा प्लॅनिंग कारण भरपूर तर गरजा आहेत साहेब, पण म्हणून आमचं सांगणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे। त्या मागणीप्रमाणे केलं तर एवढं सांग बदलू नका नाही जे तिकडे सगळ्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारला बहुत मंत्री आपकी तरह आए, आपकी तरह उन्होंने देखा, आपका टारगेट कभी बोले ऐसे का अडचण निर्माण झाले असेल लोक प्रयत्न करत विकास होणं आवश्यक, कारण इमारत धोकादायक अनेक मृत्यू सुद्धा झाले माथाडी कामगारांचे। यावर सरकार अनेक पणन मंत्री आले, अब्दुल सत्तारांनी घोषणा केली, त्याच्यामध्ये अर्थकारण होतं। आता तुम्ही पणन मंत्री आहात, मी तुमचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही धोरणात्मक निर्णय घेणार का? तुमची प्रणाली मला माहिती आहे, आता तुम्ही मित्र आहात, त्यामुळे धोरणात्मक तुम्ही निर्णय घेऊ शकता। आता खरं तर हे मार्केट स्थापन होऊन जवळपास 45-50 वर्ष झाली। सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्यात, मोडकळीस आल्या आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्या, अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या 100 दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असे सूचना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी तुमचं विजन तयार करायला सांगितलं। त्या विजनमधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील, कारण ही तातडीची गरज आहे, याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही, त्यामुळे तातडीने याच्यामधला निर्णय होईल। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब वेगाने निर्णय घेणार आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारी व्यक्तिमत्व आहे, यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथले निर्णय घेऊ, ज्या माझ्या अखत्यारीतल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ, तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं महत्त्वाचं। 100 दिवसामध्ये हा अजेंडा असणार आहे का? 100 दिवसामध्ये सीएम जो प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये हा अजेंडा आहे का? 100 दिवसामध्ये अनेक विषय आहे, त्यातला प्रायोरिटीचा विषय म्हणजे 100 खूप होतील, पण मॅक्सिमम 100 पेक्षा कमी कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतील। पावसाळा अजून 4-6 महिने बाकी आहे, त्याच्या काही दुर्घटना होण्याची वाट न पाहता आपल्याला योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल। तो विलंब का झाला, उशीर का झाला याच्यावर न जाता आता पोस्टमॉर्टमला वेळ नाही, आता निर्णय घ्यावा लागेल। तुम्ही आता म्हटलं की याच्यावर निर्णय घ्यायचा, बाजार समितीच्या धोकादायक इमारती वगैरे त्यासाठी, पण याच्यात काही व्यापारी जे आहेत ते विरोधात जातात, कोणी कोर्टात जातात, एपीएमसीची चोख भूमिका स्पष्ट भूमिका अजून जी पाहिजे त्या पद्धतीने ती होत नाही। आतापर्यंत मी भारतीय मंत्री येऊन गेले, सगळ्यांनी बघतो करतो आणि सांगतो त्या मुद्द्याच्या सिडको एपीएमसी व्यापारी अशी एक तुमच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अशी बैठक घेऊन ठोस निर्णय या 100 दिवसाच्या याच्यामध्ये खरं तर या मार्केट कमिटीमध्ये जे घटक आहेत
त्याच्यामध्ये शेतकरी असतील, त्याच्यामध्ये व्यापारी असतील, हमाल मापाडी या सर्व घटकांना आपण खरं तर विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. मला नाही वाटत की विकास कामाला कोणाचाही अडचण असेल, त्यांच्या काय अडचण आहे त्याही समजून घेतील. पण 100 दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर अंमलबजावणी देखील आपण व्हाल. मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मी चोखपणे पार पडेल आणि आपल्याला दिसाल की जे तातडीचे आणि इमर्जन्सीचे विषय त्याचे निर्णय तात्काळ होतील.